उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर आलेत। बघा, महत्त्वाची बातमी आहे, डोंबिवलीतला हा कार्यक्रम आहे। तर आपण पाहतो डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमंत्रित पत्रिकेत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोघांची देखील नावं असल्याचं समोर आलं होतं। आणि आता आपण बघतोय की एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर आलेत। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीमध्ये आपण बघतोय की रवींद्र चव्हाणांवर शिंदे सेनेच्या नेत्यांनी हल्लाबोल केला होता आणि एकनाथ शिंदेंनी फोडाफोडीच्या राजकारणावरून रवींद्र चव्हाणांची थेट दिल्लीमध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती। त्यामुळे नाराजी नाट्य सगळं उफाळून आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर शिंदे चव्हाण एकाच मंचावर आलेत। हे खूप मोठं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात, सगळ्यांची नजरा यांच्या दोन्ही नेत्यांकडे आहेत की दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होणार का। नक्कीच गिरीश, आणि आपण पाहिलं की रवींद्र चव्हाणांनी मोठं वक्तव्य देखील केलं होतं। 2 तारखेपर्यंत मला ही युती टिकवायची असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं। त्यानंतर श्रीकांत शिंदे यांचं देखील वक्तव्य समोर आलं होतं की 2 नंतरही त्यांना ही युती टिकवायची का हे देखील विचारलं असतं। आता स्वतः शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। अगदी बरोबर, नेमकं त्यांच्यामध्ये काही बोलणं होतं का याकडे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण निवडणुकीमध्ये अगदी ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये महायुतीमध्ये टोकाचे वाद झाले होते। आपण बघतोय की एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर आलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होणार का ते बघणं महत्त्वाचं आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। संघर्ष, आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी शिंदे आणि चव्हाण एकत्र आलेले आहेत। आत्ताची काय परिस्थिती आहे? शिंदे पाहायला मिळतात व्हिज्युअल्समध्ये, चव्हाण पोहोचलेत का? हो, रवींद्र चव्हाण तिथे आलेले आहे आणि त्यांनी दोघांनीही हस्तांदोलन केलेलं आहे। एक MIDC तर्फे इथे एक मोठं संकुल बांधण्यात येणार आहे डोंबिवलीत, आणि त्यात श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर भाजपचे रवींद्र चव्हाण यांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। संघर्ष, तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेले, दोघांनी हस्तांदोलन देखील केलं आणि आपण बघतोय की शिंदे आणि चव्हाण यांच्यामध्ये खरं तर थोडीशी राजकीय दरी निर्माण झाली होती निवडणुकीच्या दरम्यान, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले होते। खरं तर भाजपनं ठाणे आणि कल्याण परिसरामध्ये शिंदे सेनेचे अनेक नेते फोडले होते, त्यामुळे एकनाथ शिंदेची तीव्र नाराजी होती। या पार्श्वभूमीवर चव्हाण आणि शिंदे एकत्र आलेत, हे विशेष।